अहो राहू दे ना वहिनी, मी करते. विश्वास ठेवा हो माझ्यावर थोडा. नाही नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही रागवू नका. काय माझं मेलीचं नशीब, का मी लग्न केलं आणि या घरात आले देव जाणून. हो, चुकी माझीच. प्रेमात पडले ना मोहनरावांच्या. काय करणार. माहित असतं की या घरात माझी किंमतच होणार नाहीये तर आलेच नसते मी इथे. बसले असती तशीच. जाऊ दे, आता ह्यांना तरी कोण बोलणार. सांगत होते घरचा व्यवसाय आहे त्यात लक्ष घाला, पण नाही. काय तर म्हणे नोकरी करायची आहे. फुटकी नोकरी ती, टिचगीभर पगार देतात. काय पुरायचं आहे. बर झाला की मातृभक्त हनुमान असल्यासारखा सगळा पगार जाऊन बहिणीच्या हातात देतो. आणि बायकोचं काय, जळलं मेलं ते लक्षण. आपल्याला एक मुलगी आहे याचा तरी विचार करायचा की नाही. आले मोठे दामशूर करणं. मी म्हणते स्वतःसाठी तरी नको का ठेवायला काय. पण नाही, दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, हेच खरं. पण या माणसाला कोण समजवणार. जाऊ दे, मी काय बोलत बसले. अजून सगळा स्वयंपाक करायचा बाकी आहे. परत वेळेवर नाही झाला तर आहे ती भवानी. सुपर्णा. सुपर्णा कसली शूट नखा आहे मेली. टवळी मेली नुसती लोळत पडलेली असते. जरा म्हणून मदत करायला नको. काय तर म्हणजे दिवसभर काम करून दमते बिचारी. ही अन बिचारी, मग आम्ही कोण, भिकारी. हा हा, म्हणजे सध्या ती स्थिती आहे. पण हे नवऱ्याला कोण सांगणार. नको झालंय मला नुसतं. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करते ते फक्त माझ्या लेकीसाठी. हो, तिला मात्र खूप मोठं करायचंय. सगळ्यांना दाखवून द्यायचंय की माझी लेक कुठेही कमी नाहीये. बाबाजी, आता तुम्हीच काळजी घ्या माझी आणि माझ्या लेकीची. आणि माझ्या खुचट नवऱ्याला जरा अक्कल द्या. बाई बाई बाई, मी काय बोलत बसले. पुन्हा बोंब मारायची ती भवानी. मला कामाला लागू दे. शेवटी आमच्या नशिबी काय तर रांधा वाडा आणि उष्टी काढा. दुसरं काय येणार.